कोल्हापूर जिल्हा परीट समाजाचा मेळावा आज कावळा नाका इथल्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा परीट समाजाचे अध्यक्ष भरत लोखंडे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परीट समाजाच्या वतीनं गेली अनेक वर्ष पदरमोड करून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये दत्तात्रय भालकर, सुरेश चौगुले, दीपक पोलादे, श्रीपती यादव, विष्णू परीट, तुकाराम शिंदे, शंकर परीट, विष्णू परीट यांचा समावेश होता. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लॉन्ड्री व्यवसायाला औद्योगिक दर्जा मिळावा यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करू. तसंच कोल्हापूर जिल्हा परीट समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी आपण व्यक्तिगत 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करत असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, वर्षा परीट, संतोष भालकर, सचिन पोलादे, विलास साहेकर, दीपक लोखंडे, संतोष लोखंडे यांच्यासह परीट समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.